तुकाराम महाराज मूळचे देहूगावचे. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव आंबिले आहे. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्लोबा व आईचे नाव कनकाई होते. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कानोबा हा धाकटा भाऊ होता. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखेही भोगावे लागले. ते 17-18 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचाही त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळात गेला. गुरेढोरेही गेली. या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवून देहू गावाजवळील भंडारा डोंगर येथे उपासना चालू केली. तेथेच परमब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले असे मानले जाते. तुकारामांच्या सावकारीचे परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीतून पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचन कीर्तन करताना